देवगाव येथील मूकबधिर निवासी विद्यालयात शैक्षणिक साहित्य व अल्पोपहाराचे वाटप। देवगाव तालुका पारोळा कालिका देवी अपंग शिक्षण संस्था देवगाव संचलित कैलासवासी नानासो खंडराव पाटील मूकबधिर निवासी विद्यालय देवगाव येथे बुधवार 8 जुलै रोजी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप आणि अल्पोपहार वितरणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री राहुल साहेबराव पाटील अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकारी अध्यक्ष होते। त्यांच्या हस्ते विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, तसेच विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला। या प्रसंगी देवगाव येथील ज्येष्ठ भजनी मंडळातील हरिभक्त परायण दादासो भिकन रामकृष्ण पाटील, हरिभक्त परायण दिलीप ठाकरे, श्री हरिभक्त परायण तुकाराम अप्पा, हरिभक्त परायण भाईदास महाराज, हरिभक्त परायण रवींद्र पाटील, हरिभक्त परायण रमेश अण्णा व हरिभक्त परायण संभाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शशिकांत खंडेराव निकम, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, चांगले संस्कार आणि सामाजिक जाणीव यांविषयी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.